हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण खूप छान स्टोरी पाहणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. मानसी तिच्यासोबत नाश्ता करण्यासाठी आली आणि नकळतच त्याला आठवू लागली. मी जायला हवं होतं का समोर? पण तो किती हँडसम आणि फॅशनेबल होता. मी कशी वाटले असते त्याच्यासमोर. आणि त्याने पटकन आवर्त घेत सटकला असता तर पुन्हा मनाला यातना झाल्या असत्या की आताही असाच अनुभव नकोच. नाही गेले तेच बरं झालं. आता या रंगामुळं सतत मला वाईटच अनुभव आलेत. काही आठवणी तर आयुष्यातही नकोच वाटतात. मुलगी असावी तर सुंदर, गोरी, तशी नसेल तर तिचं असणंही नको होतं काही लोकांना. ज्याला त्याला मुलगी, सून आणि बायको गोरी हवी. मग मनाने आपण कसे आहोत हे महत्त्वाचं नाही आहे. ए मानसी, कसला विचार करते आहेस? चल आवर ना. उद्याचं तेवढं माझंही कंटेंट लिहून दे ना प्लीज. तुझ्या त्या आशुतोषला भेटायच्या नादात राहिले आणि आता मला नाही वाटत मी लिहू शकेन, कारण त्याचा चेहराच समोरून जात नाही आहे. समिधा तिच्या खोडकर स्वभावात म्हणाली. काय म्हणालीस? अगं बाई, मी बरंच काही म्हणाले. तू ऐकलंच नाहीस का? कुठे हरवली आहेस? का अजूनही भूतकाळात डोकावते आहेस? सोड ना. कोण कुठला तो मुलगा? अगं, तो मुलगाच नाही. माझ्या आजीलाही मीही अशी म्हणून आवडत नसायचे. त्यासाठी माझ्या आईलाही त्रास दिला तिने. मला खूप वाईट वाटतं आठवलं तरीही. किती ठरवलं तरी ना विसरता येत नाही या गोष्टी. आणि आता लग्न ठरत नाही आहे म्हणून बाबांची ती रोजची चिडचिड. कंटाळा आला या सर्वांचा. म्हणून तर जॉबसाठी बाहेर पड म्हणाले. तरी नशीब हा जॉब माझ्या सांगण्यावरून मिळवलास, नाहीतर कठीणच होतं. हां हो, त्यानिमित्ताने इकडे पुण्यात यायला मिळालं. खूप भारी आहे हे लाईफ. असंच कायम आयुष्य राहील ना गं. नको ते लग्न आणि ती रंगावरून मिरवणारी वागणूक. हो, असंच राहील तू ठरवलंस तर. आता उद्या माझ्यासोबत यायचं आहेस तू पार्लरमध्ये. बघ, मी घडवते बदल तुझ्यात. बघ, कोणीतरी नक्कीच मिळेल आणि तेही लवकरच. काही गरज नाही. मी आहे ही अशी ठीक आहे. अशीच कोणाला आवडली तर ठीक आहे, नाहीतर मला गरज नाही. मी म्हणत नाही फार भडक मेकअप करून ये त्या मितालीसारखा, पण थोडंसंच ग. मी शिकवते ग तुला. बरं बाई, नंतर शिकव. चल, आता डबल काम लावलं आहेस मला, ते तर करून घेऊ दे. हो हो, चल म्हणत दोघीही पॅन्ट्रीमधून त्यांच्या केबिनमध्ये आल्या. दुसरीकडे आशुतोष इकडे समिधालाच मानसी समजून तिच्याशीच विषय विचार करू लागलेला. सगळ्या मीटिंग्स आटोपून निवांत वेळ मिळाल्यावर तिच्याशी झालेल्या गप्पा आठवू लागला आणि उगाचच एक स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली. पण तिचा फोन नंबर मिळाला नाही हे पाहून त्याला वाईट वाटत होतं. काय माहिती नेक्स्ट टाईम कधी भेटू आम्ही. पण ती फारच वेगळी आहे यार. लवकरच भेटावी ती पुन्हा ब्रो. काय कसला विचार करत आहेस? अरे हो, आज भेटायला गेला होतास ना आरजे मथुराला. कशी आहे रे ती? ओ, आता लक्षात आलं. तिच्याच विचारात असशील. नाही, निशांत त्याचा सावत्र भाऊ, 2 वर्षांनी लहान, त्याला विचारत पाहून म्हणाला. अरे, यू वॉन्ट बिलीव? वाटलं होतं त्याहीपेक्षा दिसायला सुंदर होती. आशुतोष म्हणाला. ओ, म्हणजे तुझं काही खरं नाही तर? निशांत मिश्किलपणे म्हणाला. गप रे, अजून असं काही नाही आहे. एकदा दोनदा भेटून तर दे. आशुतोष म्हणाला. मग बोलून टाकतोस की काय लगेचच? हो, म्हणजे मी ठरवतोय आता. पण तिला काय वाटतं, ती काय विचार करते हे तर पाहावं लागेल ना. यू नो ना, ती आजी लग्नासाठी मागं लागली आहे. ओ, म्हणजे तू खरंच सिरियस आहे तिच्या बाबतीत? तुला ती नाही म्हणेल असं शक्यच नाही आहे. आमचा ब्रो आहेच एवढा खास आणि रायझिंग बिझनेसमॅन. मग तर शक्यच नाही. इथे सगळ्या मुली मरतात तुझ्यावर, तुझ्याशी मैत्री करायला. अशी मुलगी अजून जन्मायची आहे जी तुला नाही म्हणेल. निशांत खोडकरपणे बोलला. पाहू रे, तिच्याकडून काही कळू दे तर. नंतर नंबर मागितला तर दिलाही नाही तिने.
आशुतोष म्हणाला. ओ, म्हणजे तुला नाही दिला नंबर तिने? हाऊ इज इट इवन पॉसिबल? अरे ठीक आहे रे, चांगल्या घरच्या मुलीचं लक्षण आहे हे. मला उलटं पटलं, आशुतोष म्हणाला. आता पटणारच ना तुला, म्हणत निशांत हसू लागला. बरं बाबा, आता चल, उद्या ना क्लायंटच्या सोबत मीटिंग आहे, त्याचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे. आशुतोषने मनातील विचार झटकून कामाकडे वळवलं आणि दोघं मिळून प्रेझेंटेशन बनवू लागले. संध्याकाळी मानसी आणि समिधा स्टुडिओतून घरी जायला निघत होत्या. तेवढ्यात शिव आवाज देत आला. तर त्यानंतर आता इथे समिधा जी आहे ती म्हणते की वेट, सरांना तुझ्याशी थोडं बोलायचं आहे उद्याच्या प्रोग्रामबाबत. ओ, आत्ता? म्हणत तिनं मानसीकडे पाहिलं. बरं ठीक आहे, तू थांब, मी पुढं जाते. जाताना काही भाजीसाठी घ्यायचे, मला जावं लागेल, मानसी म्हणाली. ऑटो नाही तर 6 सीटर घेईन ग, तू नको काळजी करूस, तू ये स्कूटीवरून, मानसी म्हणाली. त्यानंतर ओके म्हणत आता ती पण कशी जाईल? ओके, नीट जा, समिधा म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली. त्यानंतर मानसी ही रोडवर ऑटोसाठी थांबली होती. आज MG रोडवर नेहमीपेक्षा कमीच ट्रॅफिक होतं, पण रोडवर एकही ऑटो थांबत नव्हती. जवळजवळ 15 मिनटं झाली तरीही तिला ऑटो मिळाली नव्हती. ती हात करून एका क्षणाला वैतागली होती. तिला खूप कंटाळा आला होता. आता बराच वेळ ती तिथे थांबली होती. तर आता समोरूनच अचानक गाड्यांना चुकवत एक मुलगा धावतच निघाला होता आणि त्याच्याकडे पाहत असलेली ती काय होतंय हे लक्षात येण्याच्या आतच त्याला चुकवण्याच्या नादात ती साईडला उभी असतानाही एक कार तिच्या दिशेने अचानकच आली आणि तिला येऊन धडकली. ती तिथेच पडली. धक्का एवढा जोरात नव्हता, पण तिच्या कोपऱ्याला लागलं होतं. सगळेजण अचानक तिच्या भोवती जमा झाले आणि कारमधून नेमकं आशुतोष आणि निशांत उतरले. ओ सॉरी, तुम्हाला जास्त लागलं नाही ना? आशुतोष तिच्या जवळ येत म्हणाला. तिने नजरेतूनच त्याच्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी तिला आठवलं की हा तोच मुलगा आहे ना, जो इकडे स्टुडिओच्या बाहेर मला भेटण्यासाठी आला होता, जो तिला सकाळी भेटायला आलेला. नाही, मी ठीक आहे, ती तिच्या गोड आवाजात म्हणाली आणि उठू लागली. आशुतोषला तिचा तो आवाज ओळखीचा वाटला, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नव्हता. तिच्या कोपऱ्याला झालेल्या जखमेकडे त्याचं लक्ष गेलं. आशू ब्रो, यांना तर लागलंय रे, निशांत काळजीने म्हणाला. ओ, बघू. अहो, रक्त येतंय. सॉरी हां मॅम, मी दवाखान्यात नेतो तुम्हाला, प्लीज आमच्यासोबत चला, म्हणत आशुतोषने त्याचा रुमाल काढून तिच्या कोपऱ्यावर बांधू लागला. अहो, राहू द्या ना. नाही, एवढं काही नाही, त्याची काही गरज नाही आहे, ती संकोचत म्हणाली. अहो मॅम, डोंट वरी, आम्ही नेतो तुम्हाला दवाखान्यात, चला, म्हणतच आता निशांतनेही तिच्या हाताला धरलं आणि तिला कारमध्ये बसायला सांगितलं. हो नाही करत ती कारमध्ये पाठीमागच्या सीटवर बसली. कारमध्ये आय एम सॉरी सर, तो मुलगा मध्येच धावत आला, त्यामुळे ड्रायव्हर बोलत होता. इट्स ओके, पुढच्या वेळी लक्षात ठेव आणि आता जाताना जे हॉस्पिटल लागेल तिथे थांबव, आशुतोष शांत स्वरात म्हणाला. हो सर. ड्रायव्हरने कार सुरू केली. ती मात्र खूपच अवघडल्यासारखी बसली होती. आरशातून नकळत समोर पाहिलं तर आशुतोष दिसत होता. तो फोनवर काहीतरी काम करत होता, पण तिला कमालीची अस्वस्थता जाणवत होती. बापरे, याच्याच कारने का व्हावं हे असं? याच्याच कारमध्ये बसावं लागलंय. काय ठरवलंय नक्की नियतीने? ती मनात विचार करत होती. एवढ्यात तुम्ही जॉब करता का? निशांतने विचारलं. हो, मी आर्ज आहे, सवयीप्रमाणे तिच्या तोंडून निघून गेलं. ओ आशू ब्रो, पाहिलंच, यासुद्धा आर्ज आहेत. काय सांगतोस? म्हणजे कुठे? इथेच का? आशुतोषने थोड्या उत्सुकतेने विचारलं. हो, ती म्हणाली. हो का? मग तुम्ही ओळखत असाल ना RJ मानसीला?
मानसी? तिचं नाव ऐकून ती दचकली. निशांतने सहजच विचारलं, पण आशुतोषने मात्र फोन बाजूला ठेवत निशांतला शांत राहायचा इशारा केला आणि मागे वळून पाहिलं. ती आणखीनच कॉन्शियस झाली होती. हो, ती थोडी अडखळत म्हणाली. तुमचं नाव काय मग? आशुतोषने विचारलं. मी समिधा. ती चेहऱ्यावर एक खोटं हसू आणत म्हणाली. आता मानसी इथे आशुतोषला खोटं बोललेली आहे आणि मनातली भीती लपू लागली आहे. ओह, मी आशुतोष. हा माझा भाऊ निशांत. मी आज सकाळीच आलो होतो आरजे मानसीला भेटायला, पण तुम्ही दिसलात नाही मला. ओ हो का? हो, मी आत असेन कदाचित. ती खाली पाहत म्हणाली. सर, दवाखाना आलाय. एवढ्यात ड्रायव्हर म्हणाला. आशुतोष आणि निशांत कारमधून उतरले आणि तीही त्याच्या मागोमाग उतरली. ती घाबरतच त्या दोघांच्या मागे चालत होती. मध्येच कल्टी मारावी का असंही तिच्या मनात येऊन गेलं. पण एवढ्यात आशुतोषने मागे वळून पाहिलं. ती काहीशी घाबरलेली वाटत होती. तर त्यावेळी अरे चल ना, असं काय करताय म्हणत तो तिच्यापर्यंत आला आणि तिला हलकंसं धरून दवाखान्यात घेऊन गेला. थोड्या वेळाने डॉक्टरने तिची मलमपट्टी केली. निशांत आणि आशुतोष फी पे करत होते आणि ती जवळ येऊन म्हणाली, थँक्यू, मी येते हां. हो मॅम, मी सोडतो तुम्हाला घरी, आशुतोष तत्परतेने म्हणाला. त्यावेळी आता ती मानसी बोलली की नाही, मी जाईन, माझं थोडं काम आहे. कसलं काम? आशुतोष भुवया उंचावत विचारलं आशुतोषने. ते भाजी घ्यावी लागेल मला मार्केटमधून जाताना. आणि ओह एवढंच ना, निशांत म्हणतो. जाताना भाजी मार्केटमध्ये थांबव. त्याने निशांतला खुणावलं. तर आता इथे ओके, निशांत म्हणाला. तर ती मात्र तोंड वळवत डोळे मिटले. अरे यार, काय चाललंय हे? कारमध्ये म्हणजे तुम्ही मानसीला ओळखत असाल ना? निशांतने पुन्हा विषय काढला. हो हो हो, तर ती माझी मैत्रीण आहे, समिधाने उत्तर दिलं. खरं तर आता इथे हा जो निशांत आहे तो बोलतो की मग त्यांचा नंबर द्याल का? समिधाच्या छातीत धडधड सुरू झाली. नाही. अरे काय बोलतोस? निशांत म्हणतो. आशुतोष त्याला गप्प बसायला सांगत म्हणाला. गप रे तू, काय आहे? याला ती आवडलीये, निशांत बोलून गेला. निशांत, जरा गप्प बसतोस का? आशुतोष दटावत म्हणाला. तिला मात्र फारच टेन्शन आलं. जे आहे ते आहे ना ब्रो, तुम्ही तिला नका सांगू हे. आणि तुमच्याकडून तिचा नंबर मिळाला हे आम्ही तिला नाही सांगत, प्लीज, निशांत गयावया करत म्हणाला. हे भगवान, आता काय करावं? समिधाने काही क्षण विचार केला. खरं तर हिने तिचं नाव समिधा सांगितलेलं असतं, पण ही मानसीच आहे. तर आता इथे मानसीच्या जागी समिधाचंच नाव घेण्यात येणार आहे. आणि मग मनावर दगडफेक ठेवून ती म्हणाली, ओके, तिचा नंबर आहे. ती फोन नंबर हलकासा वाकून स्वतःचाच नंबर दिला. निशांतने तो सेव्ह करून घेतला. तोपर्यंत राघव अंकल इथे थांबवा जरा, आता निशांत म्हणाला. कार थांबताच तो भाजी आणायला उतरला. ती मात्र प्रचंड टेन्शनमध्ये आली होती. हे मी काय केलं? आता काय करायचं? काही वेळात निशांत 5-6 भाज्या घेऊन आला आणि त्या समिधाच्या हातात दिला. त्यानंतर त्यांनी तिच्या राहत्या ठिकाणाचा रस्ता विचारला आणि कार तिला घरी सोडवायला निघाली. काही वेळाने तिचं घरही आलं आणि ती उतरली. आता मानसी त्या दोघांनाही थँक्यू बोलते. तर त्यावेळी ते बोलतात की इट्स ओके. दोघंही एक सुरात म्हणाले आणि काही क्षणातच कार निघून गेली. समिधा पटकन वर गेली. पाहते तर काय, मानसी आधीच पोहोचली होती. अगं कुठे होतीस? फोन करते तर उचलत नाहीस, मानसी काळजीने म्हणाली. हे काय, तू माझ्या आधी कशी काय आलीस? समिधा अचंबित झाली. आता ते जाऊ दे, पण हे काय झालंय तुझ्या हाताला? आता मधूने विचारलं. आधी बस इथे, मानसी तिला बसवत म्हणाली.
अगं सगळा गोंधळ झालाय, समिधा हताशपणे म्हणाली. आता काय झालं? आता या मानसीने भुवया उंचावल्या. अगं आय एम सॉरी. आता समिधा अपराधी चेहऱ्याने म्हणाली. अगं आधी सांग तरी काय झालं? मानसीचा संयम सुटत होता. छोटा अपघात झाला आणि त्यातच काय झालं, कसं झालं मला कळालंच नाही. जास्त लागलं नाही ना? मानसी काळजीने विचारत तिला हात लावून पाहू लागली. नाही ग, ते जाऊ दे, पण ज्यांच्या कारला मी धडकले होते तो सकाळचा होता. तो जो मला भेटायला आला होता, आठवतंय ना तुला? काय? विसरायला मी काही झाले का मला? मी विसरलेच नाहीये त्याला, पण तोच कसं काय? हो ना. आणि त्याने विचारलं, तुम्ही जॉब करता का? मी चुकून नेहमीप्रमाणे सांगितलं, मी आर्य आहे. ओ मग? मानसी जास्तच सॉरी, आता ही जी समोरची आहे ती समिधा असते. समिधा जास्तच उत्सुक झाली आहे. मग काय? पुढे त्याने विचारलं, तुम्ही मानसीला ओळखता का? मग तू काय बोललीस? आता काय बोलणार होते? हो म्हणाले आणि सांगितलं की तू माझी फ्रेंड आहेस. मी? मानसी अवाक झाली. खरं तर आता ही समिधा अवाक झालेली आहे. अगं त्यांच्या दृष्टीने मानसी तू आहेस ना? अरे हो. आता इथे समिधाने कपाळावर हात मारला. आणि इतकंच नाही तर तू माझी फ्रेंड आहेस म्हणून त्यांनी मला तुझा नंबर मागितला आणि मी तो दिला. काय? तू माझा नंबर दिलास? हो ग सॉरी, पण मी कसं सांगणार होते समोर तोंडावर. ओ गॉड, म्हणजे आता माझा नंबर त्याच्याकडे आहे? एवढ्यात आता इथे ह्या समिधाचा फोन वाजू लागला. ट्रू कॉलरवर आशुतोष नाव झळकत होतो. हे बघ, तोच कॉल करतोय. आता ही जी समिधा आहे ती घाबरून म्हणाली, उचल ना. मानसी पुढे सरसावली. मी? नो. आता तूच बोल. मी? नको ग. समिधा अधिकच घाबरली. आणि नाही मधुरा, आता तू त्याला खरं काय ते सांग. पुन्हा प्रॉब्लेम नको. मी नाही, आत्ता नाही, मला अजून जेवण बनवायचंय ग. वेडपट, तुला लागलंय. आणि आता जेवण काय बनवणार? त्यापेक्षा हा फोन घे आणि त्याच्याशी बोल. पण आणि तसाही फोनवर तो माझा आवाज लगेच ओळखेल. मी आपल्याला आज बाहेरून जेवण मागवते. ओके, उचल पटकन. म्हणेपर्यंत फोन डिस्कनेक्ट झाला. अगं बघ, कट झाला. आता पुन्हा आला तर तूच उचल. तुझा फोन दे, मी जेवण ऑर्डर करते. मानसी गॅलरीत निघून गेली. इतक्यात पुन्हा समिधाच्या फोनवर आशुतोषचा कॉल आला. उचलू का नको? श्वास घेत आता समिधाने तो कॉल उचलला. हॅलो. हाय मानसी, मी आशुतोष बोलतोय. सॉरी, मी डायरेक्ट फोन केला. बोलू शकतोय ना? हां मिस्टर आशुतोष, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हां, मग उद्या भेटाल का? नाही, पण उद्या महत्त्वाची मीटिंग आहे आणि परवा नाही. पुढचा आठवडा तर शक्यच नाही आहे. पुढच्या आठवड्यात भेटूया का? म्हणजे कॉफीसाठी बोललो होतो ना मी तुम्हाला, आहे ना लक्षात? असं आता इथे ती म्हणते. अहो, मला असं सांगायचं होतं की मानसी, सकाळी मी समोरासमोर भेटलो, पण तो तुझा आवाज आहे असं वाटलंच नाही. पण हो, आता वाटतंय. तर आता खरोखर इथे त्याला मानसी बोलत असते. त्यामुळे आता त्याला कळतं की हीच मानसी आहे. किती गोड आवाज आहे हा तुझा. मिस्टर आशुतोष, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्लीज माझा आधी ऐकून तर घ्या. आता मानसी म्हणते, प्लीज म्हणजे वेळ घे, हवं तर, काही जबरदस्ती नाही. एवढा आठवडा वेळ घे, पण आय प्रॉमिस मी उगाच कॉल करून त्रास देणार नाही. पुढच्या आठवड्यात भेटल्यावर तुझा जो काही निर्णय असेल तो सांग. आता इथे मानसच्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हते. एक मिनिट हा मानसी, मला एक महत्त्वाचा कॉल येतोय. आणि त्याने फोन कट केला. ती मात्र शॉक होऊन खाली बसली. काहीच ऐकून घेतलं नाही त्याने. ओ गॉड, आता काय होणार?
असा प्रश्न आता तिला इथे पडलेला. तर आता या स्टोरीचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे अशाच नवनवीन या स्टोरीच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.